केवळ मंत्राचा अनुग्रह घेणं, कानामध्ये मंत्र घेणं एवढंच गुरुत्व नाही आहे. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, जो जो म्या जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग अवघे गुरु दिसे. नाथ महाराज म्हणतात, मी ज्याच्या ज्याच्याकडे पाहिले आणि ज्याच्या ज्याच्याकडून चांगला गुण घेतलाय ना, त्याला मी गुरु केलंय. गुरु किती करता येतात? फक्त मोक्षदानी सद्गुरु मात्र एकच असतो. मोक्ष प्राप्ती करून देणारे सद्गुरु एकच असतात, ते बदलता येत नाहीत. बाकी आपल्या व्यवहारात किती गुरु असतात हो. विद्या गुरु आहेत, दीक्षा गुरु आहेत, मंत्र गुरु आहेत. अहो, व्यवहारामध्ये सुद्धा कोणी गुरु असल्याशिवाय व्यवहार आपला पुढे जात नाही. व्यापारामध्ये, धंद्यामध्ये सुद्धा कोणी गुरु पाहिजे. मी या 24 जणांच्याकडनं एक एक गुण घेतलेला आहे. कुणाकडून काय गुण घेतला? भगवान दत्त प्रभू सांगतायत, राजा, अरे पृथ्वीपासून क्षमा नावाचा आणि परोपकार नावाचा गुण घेतला. पृथ्वी क्षमावती आहे. पृथ्वी असं कधी म्हणत नाही की माझ्यावर फक्त दुष्ट सज्जन लोकांनाच राहण्याचा अधिकार आहे, दुर्जनांना माझ्यावर राहता येणार नाही. पृथ्वी सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेते. पृथ्वीचे 3 भाग असतात, एक धरती, एक पहाड आणि वृक्ष. धरती, जमीन कितीतरी खोदली, आता हे सगळीकडे JCBनं अमाप राक्षसासारखं काम चालू आहे, पण पृथ्वीनं कधी कोणाला प्रतिबंध केलाय काय? पहाड आपल्या जागेवर स्थिर आहे. पृथ्वीचा भाग असणारे वृक्ष, ते सुद्धा कोणी तोडलं आणि काही जरी केलं तरी सुद्धा वृक्ष काही कोणाला म्हणत नाहीत. ज्ञानोबरायांनी या वृक्षाचं उदाहरण यासाठी दिलंय की वृक्ष असा असतो जो खांडावया घावो घाली. एखाद्यानं तो वृक्ष तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा घाव घातला आणि एखाद्यानं ते वृक्ष वाढविण्यासाठी पाणी घातलं, पण वृक्ष असा असतो महाराज, दोघांनाही सारखी सावली देतो. यानं माझी फांदी तोडली आणि याला सावली देणार नाही, यानं मला वाढवलंय, याला मी सावली देईन, असं वृक्षाजवळ नसतं. राजाने, साधकानं पृथ्वीसारखं असावं. संसारी प्राणी मजबूर होऊन आक्रमक झाले तरी सुद्धा आपल्या मार्गातून विचलित होऊ नयेत. त्यानंतर वायूला गुरु केलं. प्राणवायू जो असतो ना, तो कोणत्याही आहारानं संतुष्ट होतो. तद्वत साधकानं इंद्रियांना आवडणारे जे विषय आहेत ते न घेता शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढंच घ्यावे. प्राणधारणापुरता आहार घ्यावा. असं जर झालं तर मन चंचल होणार नाही. वायू सदैव वाहत असतो, तो कुठे आसक्त होत नाही. मोगऱ्याच्या फुलाचा ताटवा आहे, बगीचा आहे म्हणून तिथे जरा वेळ विश्रांती घेतली आहे आणि दुर्गंधीचं स्थान आहे म्हणून त्याला टाळून वायू गेलाय असं नाही महाराज. वायू सतत वाहत असतो. साधकानं त्या ठिकाणी आपलं जीवन जगत असताना चांगला एखादा प्रसंग आला हुरळून जाऊ नये, किंवा दुःखाचा प्रसंग आला दुःखी होऊ नये. आकाशाकडनं असंगता नावाचा गुण घेतला. आकाश कुठेच संग करत नाही, ज्याला साधना करायची आहे त्या साधकानं संग कुणाशी करू नये. संग सर्वात्मना हेयः सचे त्यक्तुं न शक्यते. संग टाकूनच द्यावा, आणि तो जर टाकताच येत नसेल तर संग फक्त संतांचा करावा, साधूंचा संग करा. संगत संतन की करले जन्म का
सार्थक कछु करले जन्म का, सार्थक कछु करले. सदा संगती सज्जनांची धरावी. आकाश सगळ्या पदार्थांच्या बद्दल समत्व असतं, असंगत्व आकाशाकडे असतं, अभेदत्व आकाशाकडे असतं. तद्वत योग्यानं राहावं. अग्नीला गुरु केले, अग्नीकडनं तेजस्विता गुण घेतलाय. अग्नी काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं तरी सुद्धा सगळ्यांना भस्म करतो आणि अग्नी आपलं तेज सोडत नाही. तसं साधकानं ज्ञानाग्नीमध्ये सदैव स्थिर राहावं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरते अर्जुन. ज्ञानाग्नीमध्ये सदैव राहावं. चंद्राला गुरु केलं. चंद्र पौर्णिमेला पूर्ण असतो, अमावस्येला नसतो. चंद्राच्या कला कमी अधिक होतात. मी पाहून हे शिकलो की विकार जे आहेत ना ते देहाला आहेत, आत्म्याला नाही आहेत. चंद्राच्या कला कमी अधिक होतात, पण चंद्र मूळ जो आहे तो पूर्ण आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. तसं आत्मा निर्विकार आहे, देहाच्या ठिकाणी विकार आहे. 6 विकार सांगितले देहाच्या ठिकाणी. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, नश्यति. देहाच्या ठिकाणी विकार आहेत. सूर्य काय करतो? सगळं पृथ्वीवरचं पाणी घेतो आणि योग्य वेळेला मेघांमध्ये ते पाणी सोडून ते मेघांच्या द्वारा पृथ्वीवर पुन्हा सोडून देतो. तद्वत साधकानं काय करावं? इंद्रियद्वारा विषय ग्रहण करावेत आणि पुन्हा नंतर ते सोडून द्यावं. आसक्ती ठेवू नये. मी एक कबुतराला गुरु केलंय. राजा, मी एकदा एका ठिकाणी साधना करत बसलो होतो, तेव्हा त्या झाडावर समोर कबूतर एक जोडपं राहत होतं कबुतराचं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. कालांतरानं त्यांच्या प्रेमाची परिणती झाली. त्या कपोतीनं त्या कबुतरणीनं अंडी घातली, त्यातून पिलं बाहेर आली. आता त्यांचं प्रेम विभागलं गेलं. पिलांवर प्रेम आहे. त्या पिलांचं भरण पोषण करण्यासाठी हा कबूतर सकाळीच उडून जातो, ती कपोती सुद्धा उडून जाते. अन्न आणून त्यांना भरवतात. काय झालं, एकदा हा कबुतराने ती कपोती अन्न आणण्यासाठी गेलेली असताना ती पिलं आपल्या घरट्यामध्ये होती. भूक लागली म्हणून ती पिलं घरट्याच्या बाहेर आली. खाली त्यांना तांदूळाचे दाणे सांडलेले दिसले आणि ते दाणे खाण्याच्या इच्छेनं ती पिलं खाली आली. परंतु ते दाणे उगीच सांडलेले नव्हते. तिथे एका पारध्यानं जाळं लावलेलं होतं आणि ती पिलं त्या जाळ्यामध्ये अडकली. थोड्या वेळानं कबूतर आला, ती कपोती आली. पाहते घरट्यात पिलं नाही आहेत. खाली पाहिलं, आकांत करून पिलं ओरडत होती. कपोतीला अत्यंत वाईट वाटलं. ती पिलांच्या मोहानं त्यांच्या जवळ गेली, ती त्यांच्यात अडकली जाळ्यामध्ये. थोड्या वेळानं कबूतर सुद्धा आला आणि त्यानं ते पाहिलं, माझी स्त्री, माझी मुलं जाळ्यात अडकली आहेत. आता हे सगळे जर अडकले तर मी तरी राहून काय करू? म्हणून त्याला जाळ्यामध्ये अडकण्याची गरज नसताना सुद्धा तो आसक्तीनं जाळ्यामध्ये अडकला. त्या पारध्यानं सगळ्यांना घेऊन गेला. राजा, मी यातून हे शिकलोय की संसारासक्त मनुष्याची अशी अवस्था होते. अरे, मनुष्याचं शरीर मुक्तीचं द्वार आहे, परंतु काळरूपी शिकारी याच्या मागे वाटेल तेव्हा माझ्या मागे लागलेला आहे, वाटेल तेव्हा शिकार करेल. म्हणून यापासून रक्षणाचा प्रयत्न करावा. आसक्त कशामध्ये होऊ नये. फार प्रेम कुणावर करू नये. बेतानच प्रेम करावं, जेणेकरून सोडून जात असताना आपल्याला दुःख होणार नाही. मी अजगराला गुरु केले. अजगर आपल्या जागेवर बसून असतो. कधीतरी त्याच्या जवळ जर शिकार आली तर तो खातो आणि राहतो समाधानानं. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे.
समर्थ असून सुद्धा अजगर आपलं अन्न मिळविण्यासाठी कुठे जात नाही. अजगर करेन चाकरी पंछी करेन काम. अजगर करेन चाकरी पंछी करेन काम. दास मलूका कह गए सबके दाता राम. राम सगळ्यांचा दाता आहे. समुद्राला गुरु केलं, समुद्र गंभीर असतो, कधी आपली मर्यादा ओलांडत नाही. साधून याप्रमाणे गंभीर असावं. पतंगाला गुरु केले. पतंग म्हणजे आकाशात उडणारा नाही, तो कागदाचा नाही. पतंग नावाचा एक किडा असतो, तो त्या ज्योतिभोवतीसारखा फिरतो आणि ती ज्योत म्हणजे आपला खाण्याचा पदार्थ आहे असं त्या पतंगाला वाटतं. आणि तो पतंग त्या ज्योतीवर झडप घालतो आणि त्या ठिकाणी त्या तेलामध्ये मरतो, प्राणाला मुक्तो. राजा, मी या पतंगाकडून हे शिकलो की रूपासक्ती मनुष्याजवळ नसावी. विवेकभ्रष्ट होऊन जो रूपासक्त आहे, सौंदर्यासक्त आहे, देहासक्त आहे, त्याला पतंगासमान नष्ट व्हावं लागतं. भुंग्याला गुरु केलंय. भुंगा काय करतो? फुलांमध्ये बसतो, सगळीकडनं थोडा थोडा रस घेतो. सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य षट्पदः. भुंगा एकदम एका फुलातला सगळा रस घेत नाही, थोडा थोडा रस सगळीकडून घेतो. तसं मनुष्यानं, साधकानं काय करावं? थोडं थोडं जे चांगलं घेण्यासारखं आहे ते सगळीकडून घ्यावं. सर्वतः सारमाद्यात्, सगळ्या ग्रंथातून रसपान करावं. सगळ्या ग्रंथात जे जे घेण्यासारखं असेल ते ते घ्यावं. मधमाशीला गुरु केलंय. मधमाशी काय करते? मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये आणते, पण स्वतः कधी मध खात नाही. संग्रह करते नुसता. आणि कुणाच्या तरी लक्षात येतं हे पोळं तयार झालंय मधमाशीचं, आणि तो येतो आणि ते सगळं पोळं काढून घेऊन जातो. आयुष्यभर कणकण साठवलेला मध स्वतःच्या उपयोगाला येत नाही, कोणीतरी दुसराच घेऊन जातो. यातून मी हे शिकलो, साधकानं संग्रह कोणत्या गोष्टीचा करू नये. संग्रही वृत्ती नसावी. मनुष्य इतका संग्रह करतो, वस्तूंचा, पैशांचा, माणसांचा. संग्रह फार कामाचा नाही. मी पाठशाळेमध्ये असताना, शिकत असताना, कोणी नवीन आलं की त्याच्याशी बोलायची मला फार सवय होती. आमच्या गुरुजींना ते आवडायचं नाही, ते एकदम मला रागावले. त्याने म्हटलं, विद्यार्थ्यांना अशा नवीन ओळखी विळखी करायच्या नाही. उद्योगाला लागल्यावर मग यजमान ओळखी यजमानांच्या केल्या तरी चालतील, एकमेकांचे यजमान पळवायचे नाहीत, तोही मोठा धोका आहे. विद्याध्ययन हे आपलं ध्येय आहे. तुम्हाला काय सांगू, आम्हाला आमच्या पाठशाळेत आमचे गुरुजी पेपर सुद्धा वाचू देत नव्हते, वर्तमानपत्र. त्याने म्हणायचं, तुम्हाला करायचंय काय? राजकारणात काय होतंय याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही, तुमचा फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, हेच फक्त तुम्ही केलं पाहिजे. बाहेर इतरत्र काय चाललंय काय याच्याशी विद्यार्थ्याला काही घेणं नाही. क्षणशा कणशश्चैव विद्यामर्थांचे साध आहेत. क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धन. एक दृष्टांत सांगतो. एक मनुष्य होता, त्यानं इतकं धन जमवलं. एकदा त्याच्या लक्षात आलं की आपला जो खूप पैसा आहे, मग आता किती पैसा आहे त्यांना थोडंसं कॅल्क्युलेशन करावं. त्यानं मुनीम बसवले धन मोजायला. 8 दिवस मोजदाद चालली होती. ती धाड पडल्यानंतर ईडीचे लोक जसे थकून जातात ना, मशिनी बंद पडून जातात पैसे मोजायच्या, इतका पैसा असतो. सगळ्या मुनिमांनी 8 दिवस अहोरात्र झटून कॅल्क्युलेशन करून सांगितलं, महाराज तुमच्याकडे इतकं धन आहे,
आकडा नाही सांगितला. त्यांनी म्हटलं तुमच्या 7 पिढ्या काहीही न करता कितीही पैशाची उधळपट्टी केली तरी सुद्धा सुखानं जगू शकतील इतकं धन तुमच्याजवळ. त्या माणसानं ते ऐकल्यानंतर त्याचा चेहरा पडला. एका मुनिमानं विचारलं इतकं धन तुमच्याजवळ आहे, हे ऐकून चेहरा का पडला? त्यानं म्हटलं चेहरा यासाठी पडला की फक्त 7च पिढ्या बसून खातील एवढं धन आहे, माझी 8वी पिढी काय करेल म्हणे. शाबास. हे बघा, फार जर पैसा तुम्ही कमवून ठेवला ना तर मुलं आळशी बनतील. आमच्या बापानं पुष्कळ कमवून ठेवले, आम्हाला काही करायची गरज नाही. मी असे कित्येक लोक पाहिले जे बापाच्या पैशावर वाटेल तशी त्या ठिकाणी मस्ती करतात. समर्थांचा असा बाण आहे महाराज कडक. समर्थांनी दासबोधा स्पष्ट सांगितलंय, असू दे अन्न खाऊ नये बापाचे, फुकट अन्न बापाचं सुद्धा खायचं नाही. लहान आहोत आपण तोपर्यंत ठीक आहे, एकदा आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य निर्माण झालं, आपण कमावलेला लायक झालो ना, मग कुणावर अवलंबून राहता कामा नये. मी हरिणाला गुरु केलं. मधुर संगीत वाजवणारे लोक काय करतात, मधुर संगीत वाजवतात आणि त्या संगीताच्या नादानं नाद वेळा तो हरिण जाळ्यामध्ये अडकतो. मी आतून शिकलोय, ग्राम्य गीतन शृणुयात. संगीताच्या नादाला भुलून जाऊ नये. आता संगीत म्हणजे काय? शास्त्रीय संगीत नाही, भजन नाही महाराज. शास्त्रीय संगीत, क्लासिकल म्युझिक ही भगवंताच्याकडे जाण्याची मधली वाट आहे. म्हणून ज्यांच्या अंतरंगामध्ये स्वर आहे, ज्यांच्या अंतरंगामध्ये ताल आहे, ज्यांच्या अंतरंगामध्ये राग आहे, ज्यांना संगीताचं ज्ञान आहे, विदुषी स्वर्गीय किशोरीताई आमोणकर यांचा मला प्रसंग आठवतो. त्यांचं एकदा गाणं सुरू होतं आणि सुरुवातीला स्वर लावणं सुरू होतं आणि त्यावेळेला कोणतरी फोटोग्राफर अधूनमधून गेला. ते चिडल्या. त्यांनी सांगितलं, मी जेव्हा स्वर लावत असते ना तेव्हा मी परब्रह्माशी तादात्म्य राखत असते, म्हणून यावेळेला अडथळा करायचा नाही. शास्त्रीय संगीत भगवंताच्याकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय अंतःकरणातून शुद्ध स्वर येत नाही. मग कोणतं संगीत ऐकायचं नाही. ग्राम्य गीतन न शृणुयात, जे ऐकल्यानं आपल्या चित्तामध्ये विकार उत्पन्न होईल, अर्थात सिनेमाची गाणी, उडत्या चालीची गाणी, यांच्या श्रवणानं चित्त क्षुब्ध होत असेल ते ऐकायचं नाही. यानंतर माशाला गुरु केलं. मासा पकडणारे लोक काय करतात, ते गळाला मांसाचा तुकडा लावतात. माशाला माहीत असतं आपण ते जर खायला गेलो आपल्याला मरावं लागेल, पण त्या माशाचं आपल्या जिभेवर नियंत्रण नसतं, जिव्हा लौल्य, आणि त्या जिव्हा लौल्यामुळं तो मासा तो मांसाचा तुकडा खायला जातो आणि त्या गळ्यामध्ये अडकतो, प्राणाला मुकतो. राजन, मी यातून हे शिकलो, जितम सर्वम जिते रसे. ज्यानं आपली रसना जिंकली, ज्यानं आपली जीभ जिंकली, त्यानं सगळं जिंकलं. जितम सर्वम जिते रसे. काही लोकांकडे पाहिलं ना की असा प्रश्न निर्माण होतो की हे जीवन राहावं म्हणून जगतात का काय? जगण्यासाठी खातात का खाण्यासाठी जगतात? हे बघा, साधकाचा आहार हा सात्विक असावा. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये भगवंतानी सात्विक राजस तामस 3 प्रकारच्या आहाराचं वर्णन केलेलं आहे.
कटवमल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना. तीक्ष्ण फार तिखट, वृक्ष जळजळीत मसालेदार, फार आंबट, असं जे अन्न असतं, असे जे पदार्थ असतात ना, तो सात्विक आहार नाही, राजस आहार. सामिष, अयोग्य, अपयपान, अभक्षभक्षण, मांसाहार हा तामस आहार आहे. सात्विक आहार फार तीक्ष्ण, फार तिखट नाही, फार तेलकट नाही, अत्यंत फार साधं. श्रीते डोंगरेजी महाराजांचं मला स्मरण होतं की ते आपल्या साधनेच्या काळामध्ये फक्त मुगाचं वरण आणि पोळी एवढंच खाऊन राहत असत, बाकी काहीच नाही. परमहंस परिव्राजक आचार्य टेंबेस्वामी महाराज जिथे आचार विचार संपन्न लोक असतील तिथेच भिक्षा घेत असत. कधी कधी त्या ठिकाणी परप्रांतामध्ये गेल्यानंतर नुसतं खारीक खाऊन राहत. आणि भिक्षा मागून आणल्यानंतर त्या ठिकाणी ती जी झोळी आहे आपली मधुकरी मागून आणल्यानंतर ती झोळी नर्मदेमध्ये किंवा गंगेमध्ये पाण्यात 3 वेळेला बुडवायची. ती 3 वेळेला बुडवली म्हणजे त्याच्यातले खारट आंबट जे जे काही वेगवेगळे रस असतात ते सगळे निघून जातात. आणि मग जे अन्न उरलेले त्याचे 3 भाग करायचे. एक जलाला द्यायचा, पाण्यात द्यायचा, एक गाईला द्यायचा, 1 भाग आपण खायचा. काय अवघड आहे. आम्ही एकदा शुकतालला निघालो होतो. आळंदीला आमचे परमश्रद्धे फडके गुरुजी आहेत, त्यांनी शुकतालमध्ये कथा आयोजित केली होती. 2014ची गोष्ट आहे. पुष्कळ विद्वान मंडळी सगळी होती, बरोबर. नागपूरचे पुष्कळ लोक होते. नृसिंह स्वामी महाराजांचं भक्त मंडळ, आमचे गोटे काका, वर्तक काका वगैरे सगळी मंडळी, सेवलकर, गुरु मधुकर गुरु, डॉक्टर, पुष्कळ मंडळी होती, बरोबर. आम्ही ते राजधानीनं निघालो मुंबईहून. राजधानी एक्सप्रेस त्याच्यामध्ये अशी सुविधा असते की दर तासाला काही खाण्यापिण्याचं त्याच्यामध्ये येत असतं. आता ते काही त्यांच्याकडून देत नाहीत, आधी आपल्याकडून घेतात वसूल करून. मग ते दर तासाने काहीतरी यायचं. तो वेटर येऊन आम्हाला विचारायचा, आपको क्या चाहिए. आम्ही सांगायचं काही नको आम्हाला. 2-3 वेळा झालं. माझ्या शेजारी बसलेला एक मनुष्य होता, त्यानं म्हटलं, पंडित जी आप खाते नाही. मी म्हटलं खाते हैं, पण कहीं भी खाते नहीं, कहीं पर भी खाते नहीं, कहीं कहीं जहाँ खाना वही खाते हैं. 2-4 वेळा झालं. शेवटी न राहून त्यानं म्हटलं, पंडित जी दोबारा आ जाएगा ना हो तो उसको ना मत कीजिएगा, मना मत कीजिएगा. त्याच्याकडून तुम्ही घ्या, तुम्ही खाऊ नका, पण मला द्या. मी मनात म्हटलं, हा मनुष्य सारखा खातोच आहे दर तासाला, याच्या वाट्याचा याच्या तिकिटाचा खातो आणि मला जे मिळतं ते सुद्धा घेण्याची इच्छा. काय म्हणावं. सात्विक आहार असावा, मित आहार असावा, फक्त शरीर निर्वाहापुरतं अन्न घ्यावं. हे बघा, सगळ्यात क्विक ॲक्शन आपल्या मनावर कशाची होते तर खाल्लेल्या अन्नाची होते. यादृशम भक्षते अन्नम बुद्धिर्भवती तादृशी. जसं आपण अन्न खावं तशी बुद्धी बनत असते. जैसा खाव अन्न वैसा बने मन. पण अन्न जर सात्विक सेवन केलं आपलं मन सुद्धा सात्विक राहतं. पुष्कळ साधकांची ही ओरड असते, महाराज आम्ही ध्यानाला बसतो पण आमचं ध्यान लागत नाही. ह्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत महाराज. आपला आहार आपला जो आहे ना तो आहार सुद्धा सात्विक असला पाहिजे. उपनिषदकारांनी चिंतन मांडलंय
आहार शुद्धौ सत्वशुद्धी सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्ष. आहार शुद्धौ सत्वशुद्धी. आहार शुद्धौ सती सत्वशुद्धी. सती सप्तमी. आहार जर शुद्ध असेल तर त्या ठिकाणी बुद्धी सात्विक होते, अंतःकरण शुद्धी होते. अंतःकरण शुद्धीनं निश्चल स्मृती होते आणि स्मृती प्राप्तीनं संपूर्ण ग्रंथीची निवृत्ती होते. म्हणून आहाराकडे विशेष लक्ष द्यावं. आहार म्हणजे काय? जे आपण खातो त्यालाच आहार केवळ म्हणत नाहीत. आहार शब्दाची व्युत्पत्ती आह्रियते इति आहारः. जे आपल्याकडे घेतलं जातं त्याला आहार म्हणतात. शब्दादी विषय विज्ञानम भोक्तुर्भ्यो भोक्तु भोगाय आह्रियते तस्य विषय उपलब्धि लक्षणस्य विज्ञानस्य शुद्धि आहार शुद्धि. आदि शंकराचार्य महाराजांनी शंकर भाष्यामध्ये असं म्हटलंय, आह्रियते इति आहारा. म्हणजे भोक्त्याच्या भोगासाठी शब्दादी विषय विज्ञानाचं आहरण केलं जातं त्याला आहार म्हणतात. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय आहेत. हे पंचविषय घेतले जातात पंच इंद्रियांनी. मग या पंच इंद्रियांनी हे घेतलेले पंचविषय म्हणजे सुद्धा आहारच आहेत. डोळ्याने जे बघायचं आहे ते सात्विकच बघितलं पाहिजे. कानानं जे ऐकायचं आहे ते सात्विकच ऐकलं पाहिजे. कानानं ऐकणं म्हणजे आहारच आहे. डोळ्यानं बघणं म्हणजे आहार आहे. जिभेनं घेणं म्हणजे आहार आहे. आर्यते इति आहारः. आहार शुद्ध असला पाहिजे. आपण जसं अन्न खाऊ तसं मन बनतं. अंतरंगात विकार तसे निर्माण होतं. कबीर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय बघा, तित्तिर कंकर खावे उसको सतावे काम. तित्तिर नावाचा पक्षी असतो तो, त्याचा आहार काय? खडे, दगड छोटे छोटे. चुकून जरी आपल्याला दगड तोंडात लागला तरी सुद्धा थुंकून द्यावा लागतो घास. पण तो पक्षी आहे ना, तो दगडच खातो, दुसरं खातच नाही काही. कबीराने म्हटलंय, तित्तीर पक्षी कंकर खातो तरी सुद्धा त्याला काम सतावतो. तित्तीर कंकर खावे उसको सतावे काम, घी शक्कर आटा खावे उसका जाने राम. कबीर महाराज म्हणतात, जो घी शक्कर आटा खातो, अहो त्यावेळेला पिझ्झा बर्गर नव्हता, नाही तर आता पिझ्झा बर्गर खावे उसका जाने राम असं म्हणावं लागेल. हे बघा, बाहेरचं जे अन्न असतं ना, ते अन्न स्वादाला जरी बरं असलं तरी परिणामाला भयानक असतं. सध्या पैसे मिळवण्यासाठी काय काय त्याच्यामध्ये मिसळलं जाईल नाही सांगता येत. एक जण कडक अधिकारी आलेत, ते भेसळ वगैरे तो विभाग ज्याच्याकडे ते पाहणारे, म्हणून सगळ्यांचे धाबे जाण आणलेत सध्या. आपण फुकट देतो का लोकांना? मग लोकांच्याकडून जर आपण पैसे घेतो तर प्रामाणिकपणानं त्यांना वस्तू शुद्ध द्यावी की नाही हो? बाहेरचं जे अन्न आहे ना, त्या ठिकाणी ते स्वादाला जरी बरं वाटत असलं तरी परिणामाला महाभयंकर आहे. हॉटेलमधलं अन्न कसं असतं ते तुम्ही डायनिंग हॉलमध्ये न पाहता मागे जा भटारखान्यामध्ये, तिकडे बघा जाऊन. तिकडे तुम्हाला कोणी जाऊ देणार नाही, पण जर गेलात ना तुम्हाला किळस येईल. ज्या कढईमध्ये ते पदार्थ तळतात ती कढई किती दिवसानं घासलेली असते, त्याच्यातलं तेल किती दिवसानं बदललेलं असतं. तो करणारा मनुष्य आंघोळ करूनच करतो का?
अहो ते मूर्ख यवन लोक मुद्दाम थुंकून त्याच्यामध्ये आपल्याला हिंदू लोकांना बाटविण्यासाठी भ्रष्ट अन्न पुरवितात. म्हणून साधकानं आपलं अंतःकरण सात्विक राहावं यासाठी काळजी घेतली पाहिजे. आहार सात्विक घेतला पाहिजे. आपल्या घरचंच अन्न खा, सात्विक अन्न. घरी शिजवलेलं अन्न अत्यंत सात्विक आहे. ते सुद्धा फार चमचमीत असं नसावं, साधं असावं. फक्त जिभेवर असण्यापर्यंत चव आहे. एकदा जिभेच्या मागं गेलं की काही जरी खाल्लं तरी त्याचं काय होणार आपल्याला माहिती आहे. सात्विक आहार सेवन करावा. साधकासाठी योग वासिष्ठ महारामायणामध्ये उपासनेची साधनं सांगितलीत बघा. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. सात्विक काळात उठावं. सात्विक काळ म्हणजे पहाटेचा काळ. त्या काळामध्ये उठून साधना करावी. सात्विक संस्कारामध्ये राहावं, सात्विक वातावरणामध्ये राहावं, सात्विक अन्नाचं सेवन करावं. अन्नामध्ये स्पर्शाचे दोष असतात. अयोग्य व्यक्तीचा स्पर्श अन्नाला झाला ना, त्या अन्नामध्ये दोष येतात. स्पर्शदोष, दृष्टीदोष. अन्नात दृष्टीदोष सुद्धा असतो. आपण जेवायला बसलो, कोणाची नजर कशी असते कोणास ठाऊक, ती नजर पडली त्या ठिकाणी अन्न दूषित होऊन जातं. म्हणून जुन्या काळामध्ये पद्धत होती की जेवण जे करायचं ते आत स्वयंपाकघरात, बाहेर लोकांच्या समोर नाही. आता जमाना बदलला. जे बाहेर करायचं ते घरात केलं जातं आणि जे घरात करायचं त्याच्यासाठी लोक बाहेर जातात. जुन्या काळामध्ये पद्धत होती महाराज की सोहळ्यामध्ये माता मावल्या छान स्वयंपाक करत, देवाचा नैवेद्य होईपर्यंत इकडे इकडे कुठे स्पर्श करायचा नाही असा नियम होता. हो इतकं कडक आहे हो. सोहळं म्हणजे काय? आजकाल लोकांना सोहळं म्हणजे कटकट वाटते. पण सोहळं याचा अर्थ मी सांगतो. सोहळं म्हणजे आपल्या भोवतीचं स्ववलय, संस्कारांचं वलय सदैव जागृत ठेवणं, याचं नाव सोहळं आहे. या गोष्टी जुन्या लोकांनी लावल्या, त्या उगीच त्यांना कळत नव्हतं म्हणून नाही लावल्या. आपल्याकडे वैश्वदेव होतं बघा. तो वैश्वदेव स्वयंपाकघरात कशासाठी? अन्नशुद्धीसाठी. वैश्वदेवाचा संकल्पच आहे अन्नशुद्ध्यर्थम, अन्न संस्कारार्थम. माता माऊलीने किती जरी स्वच्छता पाळून स्वयंपाक केला तरी स्वयंपाक करणाऱ्याच्या मनात जे भाव असतात ना, ते भाव अन्नामध्ये उतरतात. इतकी सूक्ष्मता आहे. घरात भांडण झालं आणि रागारागात स्वयंपाक केला ना, तर स्वयंपाकात सगळे रागाचे गुण येतात आणि जे अन्न खातील त्यांचा सुद्धा राग रागत होतो. मग असे भाव जर मनामध्ये असतील, मग अन्नातले ते भाव दूर कसे होणार? त्यासाठी वैश्वदेव आहे. जे आपण काढू शकत नाही, ती अशुद्धी अन्नातली दूर व्हावी यासाठी वैश्वदेव. वैश्वदेव करत असताना आपण गाईच्या शेणाची गोवरी, तूप वगैरे वापरतो. त्यानं जे धूम्रवलय निर्माण होतं, विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय. त्यापासून निर्माण होणारं जे वलय असतं धुराचं, ते निर्जंतुक असतं, हायजेनिक असतं. आणि अर्धा तास तरी धूर स्वयंपाकघरामध्ये घोटाळत असतो. म्हणजे त्या काळामध्ये आपलं निर्जंतुक वातावरणामध्ये भोजन होतो, यासाठी वैश्वदेव होता. आपल्याकडची प्रत्येक गोष्ट ही विज्ञाननिष्ठ आहे, अंधश्रद्धा म्हणून केलेली नाही. आजकाल स्वयंपाक केला जातो, पण दोघंही नोकरीला जाणार आहे. उठल्यानंतर त्या ठिकाणी एकीकडे सारंगी वाजवायची आणि एकीकडे त्या ठिकाणी कुकर लावायचा.
काही बायका अशा पाहिल्यात आधीच पीठ मळून ठेवून देतात. का हो, अजून स्नान नाही झालं पीठ का, नंतर ते हात खराब होतात ना, मग फ्रेश नंतर पोळ्या का, आधीच पीठ मळून ठेवायचं आंघोळीच्या आधीच. आणि अशुद्धी असते, शरीर स्नानाशिवाय शुद्ध होत नाही. आम्हाला आमच्या पाठशाळेमध्ये आम्ही स्नान केल्यानंतर पारोशा वस्तूला जरी लागलो, अंथरुणाला जरी लागलो, तरी आमचे गुरुजी आम्हाला स्नान करायला लावायचे. स्नान झाल्यानंतर जोडे बिडे तर लांबच, पण आपण ज्या अंथरुणावर झोपलो त्या अंथरुणाला सुद्धा लागायचं नाही. खूप सूक्ष्म आहे. तुम्हाला कंटाळा येईल, नाही तर त्या ठिकाणी नको वाटेल. आता हे माणसाच्या अंगवळणी पडलंय सगळं. एका ठिकाणी आम्ही कथेला गेलो, तिथे व्यवस्था होती, स्वयंपाक चालला होता. ती माऊली भजी तळत होती. आणि भजी तळता तळताच मी म्हटलं, अहो हे असं कसं, देवाला नैवेद्य, अजून महाराजांना नैवेद्य व्हायचं. ते म्हटलं, नाही महाराज, हे चव कशी, मीठ बीठ बरं पडलंय का ते पाहण्यासाठी. जुन्या माता मावल्या, त्यांना अंदाजानं कळत असायचं मीठ कसं, तिखट कसं, गोड कसं. एकीने म्हटलं, महाराज पुरुष लोकांना गरम गरम मिळतं, मग आमचं मागून जेवण असतं ना, आम्हाला गरम मिळत नाही ना, म्हणून आधीच. हे बघा, स्वयंपाक करत असताना त्याच्यातला एखादा पदार्थ, त्याच्यातला एखादा तुकडा जरी आपण खाल्ला तरी सुद्धा तो स्वयंपाक उष्टा झाला. 100 लाडू केले, डब्यामध्ये भरून ठेवले, आणि त्याच्यातला एक लाडू खाल्ला, 99 लाडू उष्टे झाले, ते नाही चालत नैवेद्याला. आम्ही लहान असताना त्या ठिकाणी गौरी गणपतीच्या निमित्तानं फराळाचं व्हायचं. आम्ही आईच्या आजीच्या मागे लागायचो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगायचं, आता उष्ट करायचं नाही, गौरी बसल्यावर त्यांच्या पोटात घातल्यावर गणपती बाप्पाला नैवेद्य दिल्यावर मग घ्यायचं, तोपर्यंत नाही. असं सात्विक अन्न तयार केल्यानंतर भगवंताला ते निवेदन करायचं आहे. आणि मग प्रसाद म्हणून आपण ते सेवन करायचं. काय उदात्त भावना आहे. अहो, अन्न शिजवायचंच आहे, पण ते आपल्यासाठी न शिजवता आपण देवासाठी शिजवलंय, ही फक्त भावना मनात ठेवायची आहे. त्या भावनेनं किती विश्व बदलतं. भगवंताने स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये, भुंजते ते त्वगम पापा ए पचन्त्यात्म कारणात्. स्वतःसाठी जो अन्न शिजवतो खातो ना, तो पाप खातो, आणि जो देवासाठी देतो आणि मग खातो, तो प्रसाद खातो. म्हणून काही जरी पदार्थ केला तरी तो आधी देवाला समर्पण करावा, मग आपण घ्यावा. मी आमच्या गुरुजींच्या संपर्कात पाहिलंय, काही महात्मे असे, पाणी जरी प्यायचं असलं ना तरी मनोमन आधी देवाला समर्पण केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. आहार शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध बनतं. महाभारतातला दृष्टांत आहे. शरशैवर पितामह भीष्म पडलेले आहेत आणि अर्जुन धर्मराजांना उपदेश करतायत. शांतीपर्व महाभारताचं. उपदेश सुरू असताना मध्येच द्रौपदी हसली. लक्षात आलं भीष्मांच्या, का ग हसलीस? तिने म्हटलं, नाही उगीच मामांजी, नाही उगीच नाही, काही कारण असल्याशिवाय तू हसणार नाहीस, का हसलीस सांग. तिने म्हटलं, मामांजी क्षमा मागून बोलते की तुम्ही आता हा जो उपदेश करता आहात, ज्या वेळेला दुःशासन वस्त्रहरण करत होता त्यावेळेला मी तुम्हा सगळ्यांच्या पुढे पदर पसरून गयावया करत होते, लज्जा रक्षणाची भीक मागत होते. एवढे सगळे मोठे लोक असताना तुम्हाला ही साधी गोष्ट कळली नाही, एक आबलेची लज्जा पण रक्षण करावी. आता तुम्ही धर्माच्या मोठ्या गोष्टी सांगताय, त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा धर्म? कोठे होता? राधा सुद्धा तुझा धर्म.
ते कर्णाचं चाक जमिनीत घुसू लागलं तेव्हा अर्जुन बाण चालवायचं थांबला. कर्णानं म्हटलं, अर्जुना, निहत्या व्यक्तीवर बाण चालवणं हे कर्तव्य नाही आहे तुझं. भगवान श्रीकृष्णाने त्या कर्णाला विचारलं, कर्णा, अरे अभिमन्यू निहत्ता असताना तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मारलं, कुठे गेला होता तुमचा धर्म तेव्हा? धर्मपालनाच्या गोष्टी त्यांनीच कराव्यात ज्यांनी धर्म पाळलाय. मार अर्जुना, हीच वेळ आहे. द्रौपदीनं पितामह भीष्मांना विचारलं, त्यावेळेला तुम्हाला धर्म का आठवला नाही? तेव्हा पितामह भीष्मांनी म्हटलं, पांचाली, तू म्हणतेस ते खरं आहे. अगं त्यावेळेला तुझं लज्जा रक्षण करणं आमचं कर्तव्य होतं, पण त्यावेळेला आम्हाला कुणालाही ते करता आलं नाही. मी ते का करू शकलो नाही? पांचाली, खरं सांगतो, त्यावेळेला मी दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि त्याच्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झालेली होती. आज अर्जुनाच्या बाणानं माझ्या शरीरावर ज्या असंख्य जखमा झाल्यात, त्या जखमांनी दुर्योधनाच्या अन्नानं जे रक्त झालेलं निर्माण, ते सगळं रक्त निघून गेलंय आणि त्यामुळे माझी बुद्धी शुद्ध झाली. आणि म्हणून मी आता हा उपदेश करतोय. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. भगवंताने माशाला गुरु केलं, भगवान दत्तात्रेयाने. एका वेश्येला, पिंगला नावाची वेश्या मिथिला नगरीमध्ये, तिला गुरु केलं. ती वेश्या एकदा गिऱ्हाईकाची वाट पाहत होती, सजून धजून बसलेली होती, पण कुणीही आलं नाही. निराश झाली, रात्रभर तळमळ करत होती. आणि ज्यावेळेला तिच्या मनामध्ये वैराग्याचा विचार आला की मी वाट पाहत होते तोपर्यंत मला दुःख होतं, पण मी आता वाट पाहणं सोडून दिलं, वैराग्य धारण केलं, आशा सोडून दिली. आणि आता आशा सोडून दिल्याबरोबर मला सुखानं झोप आली. आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखं इति संचित्य कांताशा सुखम सुष्माप पिंगला. तिला वैराग्य निर्माण झालं आणि त्या पुरुषांची आशा सोडली, तेव्हा ती सुखानं झोपू शकली. राजा, मी त्या वेश्येकडनं शिकलो, विषयांची आशा करू नये, त्याबद्दल निस्पृह असावं. लहान बालकाला गुरु केलं. लहान बालकाकडून काय शिकलो मी? मान अपमान साधकानं सहन करायला शिकलं पाहिजे. आई लहान मुलाला मारते, मग आई मारत असताना ते मूल पुन्हा आईकडेच धावत असतं, तिच्यावर रागवत नाही. कधी कधी लहान मुलांची भांडणं होतात, ती भांडणं मोठ्यांमध्ये जातात, मोठे लोक धरामारी करतात आणि त्यावेळेला ज्यांच्यामुळे भांडण सुरू झालं ती मुलं ती विसरून एकत्र खेळत असतात. राजा, मी लहान बालकाकडून शिकलो की ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे त्यानं आपलं मन बालकाप्रमाणे निर्विकार ठेवावं, निष्पाप असावं लहान मुलासारखं. मान अपमान सहन करायला शिकलं पाहिजे. काही लोक वर्षानुवर्ष अपमान लक्षात ठेवतात. आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी लग्नाला 10 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी असाच आहेर दिला होता आम्हाला, माशाचं जाळं. मग आम्ही ते जपून ठेवलं. आता त्यांच्या घरी कार्य आहे ना, हेच त्यांना परत देणार आहोत. 10 वर्ष लक्षात ठेवलं अपमान. आमचे एक महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले, तिथं त्यांची निवासाची व्यवस्था होती. तिथल्या त्या मनुष्यानं त्यांना पेढा दिला. महाराज पेढा घ्या. कशाचा पेढा आहे म्हणले? ते म्हणले आपले फार वर्षापासून कोर्टात केस चालू होती, त्या केसचा निकाल आज लागला, तुमचा पायगुण चांगला झाला म्हणे. चांगलं झालं तर महाराजांचा पायगुण आणि वाईट झालं तर महाराजांचा पायगुण चांगला नाही. पेढा घ्या म्हणले. त्याने विचारलं कुणाशी भांडण होतं? त्यानं म्हटलं काही नाही, आपला सख्खा भाऊच होता त्याच्याशी भांडण होतं. बरं, कशामुळे भांडण होतं? त्यानं म्हटलं काही नाही, आमच्या वाटण्या झाल्या, आम्ही विभक्त झालो. तेव्हा आमच्या वाटण्या झाल्यानंतर आमच्या दोघांच्या हद्दीत एक मोरी होती.
सामायिक. त्या मोरीतलं पाणी कुणाच्या हद्दीत काढायचं याच्यावरून आमचं भांडण सुरू झालं. महाराज कोर्टात केस केली, 25 वर्ष पठ्ठ्या लढला, वकिलानं मागितली तेवढी फीस दिली. परिणाम काय झाला? निर्णय आला कोर्टाकडून मोरीचं सांडपाणी त्याच्या हद्दीत काढावं. किती वर्ष वाया घालवले? 25 वर्ष. कशासाठी? एवढ्या सामान्य गोष्टीसाठी मानवी जीवन आहे. मानवी जीवन इतक्या सामान्य गोष्टीसाठी, क्षुद्र गोष्टीसाठी नाही आहे. मनुष्य बऱ्याच वेळेला जे महत्वाचं आहे ते न करता अयोग्य आणि क्षुद्र गोष्टींमध्ये आपलं आयुष्य वाया घालवतो. मानवी जीवन पुन्हा मिळणारं नाहीये. आयुष्य पुन्हा मिळणारं नाहीये. म्हणून साधकानं या सगळ्या गोष्टींचा विचार करून अधिकाधिक आपला काळ भगवंताच्या सेवेमध्ये, भजनामध्ये, नामामध्ये, कथेमध्ये, श्रवणामध्ये, चिंतनामध्ये कसा जाईल याचा विचार करावा. मानवी जीवन अत्यंत अनमोल आहे. ते पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. नरदेह जन्म वायाला जाणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. इष्टमित्र हे मनसी सारे माझे गणगोत, प्राण्या माझे गणगोत. इष्टमित्र हे मनसी सारे माझे गणगोत, प्राण्या माझे गणगोत. कन्यापुत्र नाही कुणाचे मायेचा बाजार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. कष्ट करून धन मिळविले, कुटुंब पोषी आले, प्राण्या कुटुंब पोषी आले. कष्ट करून धन मिळविले, कुटुंब पोषिले, प्राण्या कुटुंब पोषिले. स्त्री पुत्रामध्ये रमून गेला, स्त्री पुत्रामध्ये रमून गेला, संसार वाटे प्यार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. अमोल हा नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार, प्रभूचे भजन कधी करणार. जय हो. बरेच लोक म्हणतात आत्ताच काय घाई आहे, जिंदगी पडली परमार्थ पुढे करू, रिटायर झाल्यावर तेच करायचंय.
म्हातारपणी परमार्थ होत नाही. वृद्धावस्था कशी असते? कान बहिरे डोळे आंधळे मुखातुनी गळेला प्राण्या मुखातुनी गळेला. कान बहिरे डोळे आंधळे मुखातुनी गळेला प्राण्या मुखातुनी गळेला. काळ येऊनी उभा ठाकला काळ येऊनी उभा ठाकला राम कधी म्हणणार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. कष्ट करून देह जिजविला म्हातारा झाला प्राण्या म्हातारा झाला. कष्ट करून देह जिरविला म्हातारा झाला प्राण्या म्हातारा झाला. उठता बसता घेशी प्राण्या उठता बसता घेशी प्राण्या काठीचा आधार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. शेवटी फार सुंदर उपदेश केलाय. जन्मा येऊन करून घ्यावा देहाचा उद्धार प्राण्या देहाचा उद्धार. जन्मा येऊन करून घ्यावा देहाचा उद्धार प्राण्या देहाचा उद्धार. एका जनार्दनी हा नरदेह एका जनार्दनी हा नरदेह नाही पुन्हा मिळणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. मुला नरदेह जन्म वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार. सुंदर उपदेश केला. एकादश स्कंद हे ज्ञानकांड आहे. विस्तारानं चिंतन करायचं झालं तर नाथ भागवताचं पारायण आपण करा. आपल्याला विस्तार नाथ महाराजांनी नुसते 31 अध्यायावर 18,000 ओव्या लिहिल्या. भगवंतानी उद्धवाला 24 गुरूंचं वर्णन ऐकविलं. त्यानंतर बद्ध कोण मुक्त कोण भगवान सांगतायत. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलतवान न मे मोक्षो न बंधनम. उद्धवा, अरे आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणं हे अधीन असणाऱ्या गुणांच्या उपाधीमुळे आहे. हे खरं नाही. गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही की बंधन नाही. शोक मोह सुख दुःख देहाची प्राप्ती सर्वांना मायाच कारणीभूत आहे. स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे ना तसा आत्म्यासाठी संसार भास आहे. हा खरा नाही आहे. उद्धवा, अरे विद्या आणि अविद्या या माझ्या 2 शक्ती आहेत. विद्यांच ईशावास्तु उपनिषदामध्ये म्हटलंय यस्तद वेदो भयं सह. अविद्यया मृत्यून तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. बद्ध कोण मुक्त कोण हे सांगितलं. त्यानंतर संतांची लक्षणं सांगितली आहेत. कृपालुरकृतद्रोहः तितिक्षुः सर्वदेहिनां सत्यसारो न वद्यात्मा समस्सर्वोपकारकः. माझा भक्त कृपेची मूर्तीच असतो, कृपाळू असतो, कोणाबद्दल वैरभाव बाळगत नाही. अकृतद्रोह सगळं काही प्रसन्न चित्तानं सहन करणारा तितिक्षु असतो. सत्य त्याच्या जीवनाचं सार आहे.
त्याच्या मनामध्ये वासना निर्माण होत नाही. तो समदर्शी, सर्वांवर उपकार करणार आहे. कामनांमुळे त्याची बुद्धी कलुषित होत नाही. तो संयमी, गोड स्वभावाचा आणि पवित्र असतो. संग्रहापासून दूर राहतो. काही मिळविण्यासाठी प्रयत्न करत नाही. जरुरी पुरतंच खातो पितो आणि शांत असतो. स्वधर्माचरणामध्ये त्याची बुद्धी स्थिर असते. भगवंताने आपल्या भक्तांची, संतांची जवळजवळ 36 लक्षणं उद्धवांना सांगितलेली. मत्कथा श्रवणे श्रद्धा. राजा, माझी कथा ऐकण्यामध्ये त्याची श्रद्धा असते. माझ्या कथा श्रद्धेनं ऐकाव्या, त्याने नेहमी माझं ध्यान करावं. जे काही मिळेल ते मला अर्पण करावं आणि स्वतःला माझा दास समजून सर्व भावे मला अर्पण व्हावं. या पद्धतीनं भक्तानं राहावं रे. मंदिरामध्ये माझ्या मूर्तींची श्रद्धेनं स्थापना करावी. हे काम एकट्यानं होत नसेल, इतरांना बरोबर घेऊन करावं. सेवकाप्रमाणे निष्कपट भावनेनं माझ्या मंदिरामध्ये सेवा करावी. अभिमान धरू नये, ढोंग करू नये. आल्या गेलेल्या लोकांना, अतिथींना अन्न द्यावं. महाराजांनी हाच उपदेश केलाय. अहो मंदिरवासी जन, तुम्ही ऐकावे वचन. आल्या अतिथा अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे. पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ. नका धरू काही आस, नाम जपा श्वासोच्छ्वास. पंचपदी भजन करा, रामनाम दृढ धरा. नम्र व्हावे सर्वभूता, परनारी राहो माता. भाव ठेवा रामा पायी, कोणा मागू नका काही. दास म्हणे गुरुपुत्र, तोच होईल जीवन मुक्त. जीवन मुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद. हा अभंग म्हणजे महाराजांनी केलेला उपदेश म्हणजे जवळजवळ या एकादशी स्कंदातल्या या अध्यायातलं सारच आहे. सत्संगाचा महिमा सांगितला. त्यानंतर हंस रूपाने उपदेश केलेला सनकादिकांना तो उपदेश सांगितला. भक्तियोगाचा महिमा सांगितला. ध्यान कसं करावं तो ध्यानाचा विधी प्रभू सांगतात. त्यानंतर सिद्धी सांगितल्यात. 8 सिद्धी, अष्टमहासिद्धी या चांगल्यात आणि 10 सिद्धी या चांगल्या नाही आहेत. करणी करणं, मूठ मारणं वगैरे या वाईट सिद्धी आहेत. आणि अणिमा महिमा लगिमा प्राप्ती पराकाम ईशित्व वैशित्व या अष्टमहासिद्धी आहेत. महाराजांना सगळ्या सिद्धी अवगत होते. चरित्रामध्ये तुम्ही वाचा, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी अशी अवस्था होती महाराजांची. राजा, अरे सिद्धी ज्या आहेत ना, या सिद्धी साधकाच्या जीवनामध्ये मोक्ष मार्गातला प्रतिबंध आहेत. म्हणून सिद्धी जर प्राप्त झाल्या तर त्या सिद्धींचा स्वीकार करू नये. सिद्धीच्या त्यागाची आवश्यकता आहे. दोन भाऊ होते योगाभ्यास करणारे. एकानं म्हटलं मी हिमालयात जाऊन फार उच्च अभ्यास करणार आहे. 12 वर्ष हिमालयात जाऊन आल्यानंतर गावात आला, दाढीबिडी वाढलेली होती. सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं की मी अशी सिद्धी माझ्याकडे आहे की मी पाण्यावरून चालू शकतो. तो प्रयोग पाहण्यासाठी सगळे गावकरी जमले. त्याचा भाऊ त्याच गावात राहत होता. घरी बसून योगाची साधना करत होता. तो याला ते पाहिला. सगळ्यांनी त्याचा जय जयकार केला. वाह वाह, काय पाण्यावरनं काय पायात काही न घालता, काही आधार न घेता पाण्यावर सरसर चालत गेला. काय सिद्धी आहे, काय चमत्कार आहे.